नमस्कार। आज आपण भरपूर लेयर सुटलेली शंकरपाळी बघूया। आता त्यासाठी आपल्याला इथं साहित्य लागणार आहे। 1 वाटी मी मैदा घेतलेला आहे। तर आता आपण इथं बघूया त्यासाठी आपल्याला इथं साखर किती प्रमाणामध्ये घ्यायची, दूध किती प्रमाणामध्ये घ्यायचं, तूप किती लागणार आहे ते आता आपण पुढे बघूया। तर आता इथं मी एक टोपली घेते। त्या टोपलीमध्ये सर्वात पहिले आपल्याला हे मैदा गाळून घ्यायचा आहे। एका चाळणीमध्ये घालून असं गाळून घेऊया, त्यामुळे याच्यामध्ये जे कचरा आहे ते निघून जाईल। आता याच्या आधी पण मी माझ्या चॅनलला शंकरपाळ्याचे व्हिडिओ टाकलेले आहेत, तर तुमचा सर्वांचा भरपूर प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळाला त्या व्हिडिओला, तर मी तुमची सर्वांची आभारी आहे। आता इथं पुन्हा एक टोपली घेतली मी। त्या टोपलीमध्ये आपण दूध घालून घेऊया। आता हे दूध थोडं गरम करून घेतलं मी, तर आपण याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। तर आता आपण याच्यामध्ये तूप घालून घेऊया। 1 चम्मच मोठ्या चम्मचनं मी तूप घातलेलं आहे। आता तूप जर जास्त प्रमाणामध्ये झालं शंकरपाळ्याला तर ते उलायला लागतात, म्हणून इथं आपल्याला 1च चम्मच तूप घालून घ्यायचं आहे। तर आता आपण इथं साखर घालून घेऊया। 1 वाटी मैदा घेतला होता मी, तर अर्धी वाटी साखर घेतलेली आहे, त्याच वाटीने आपण इथं टाकणार आहोत। आपण आता या साखरेला विरघळून घ्यायचं। इथं आपल्याला पाक करायचा नाही, फक्त याला असं विरघळून घ्यायचं आहे। आता आपण याला असं 5-10 मिनिट जर असं हलवत राहिलो तर आपलं हे साखर जे आहे ते विरघळून जाईल। जर तुम्हाला बारीक करून साखर घालायची असेल तर तशी पण तुम्ही याच्यामध्ये घालू शकता, आणि मी इथं जाडसरट टाकलेली आहे। बघूया आपण इथं साखर विरघळली का ते। फक्त 15 मिनिटामध्ये आपली साखर इथं विरघळलेली आहे। बघू शकता तुम्ही, पूर्णपणे आपली साखर हे विरघळून गेली। जर आपल्याला गडबड असेल तर थोडी आधी पण आपण दुधामध्ये साखर घालून ठेवली आणि नंतर शंकरपाळे केले तरी पण छान होतात, किंवा मग बारके साखरेने पण छान होतात। पिठी साखर याच्यामध्ये घालून घ्यायची। तर आपण याच्यामध्ये हे मैदा घालून घेऊया। आता इथं आपण पाणी वापरलेलं नाही, पहिले आपल्याला या दुधामध्येच हे कणिक मळून घ्यायचे आहे। आवश्यकता असेल तर थोडं तुम्ही याच्यामध्ये पाणी पण घालू शकता, नसेल तर मग असं दुधामध्येच तुम्ही याला मिक्स करून कणिक मळून घेऊ शकता। आता इथं आपलं दूध बरोबर झालेलं आहे, पण तुम्हाला जर वाटत असेल पातळ झालं तर याच्यामध्ये थोडा मैदा घालून घ्या। घट झालं असेल तर थोडं दूध घालून घ्या, पण एकदम असं दूध पण जास्त घालू नका, त्यामुळे हे पातळ होते। पुन्हा आपण याच्यामध्ये दूध घालू शकतो। याची अशी घट्ट कणिक मळून घेतली बघा। आता मस्त असं नरम झालेलं आहे। तर आता आपण फक्त अगदी 5च मिनिटाला ठेवणार आहोत झाकून। आता आपली 5 मिनिट झालेली आहेत। बघू आता आपली कणिक कशी झाली ते बघा। मस्त अशी मुरलेली आहे। जे मैदा आहे ते असा फुलतो आणि मस्त अशी नरम होते। आता आपण या कणकेचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत बघा। अगदी हलकंसं असं हाताला तूप लावून घ्यायचं, कारण ते हे कणिक जे आहे ते आपल्या हाताला चिटकणार नाही। आता तुम्ही जर दुधामध्ये बारकी जरी साखर टाकली तरी तिला पण थोडं असं आपल्याला चमच्याने हलवून घ्यायचं आहे, आणि दूध आणि साखर हे पूर्ण मिक्स झाली पाहिजे तरच शंकरपाळी करायची, नाही तर मग थोडं थांबायचं बघा। या साईजचे आपल्याला इथं गोळे करून घ्यायचे आहेत। तर आता मी हे पूर्ण करून घेते। इथं मी 6 गोळे तयार करून घेतलेले आहेत। तर आपण हे बाकीची बाजूला ठेवूया। जेवढे आपल्याला पाहिजे तेवढे इथं घेऊन ह्याला असं एक एक करून आपण लाटून घेणार आहोत। आता आपल्याला इथं अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या याच्या। जर चिटकत असतील तर तुम्ही थोडं तूप पण लावू शकता। आता आपल्याला छोट्या छोट्या अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत, जास्त मोठी पोळी करायची नाही। आता इथं मी 3 पुऱ्या लाटून घेतल्या। तर आता आपण हे याच्यावर टाकून घेऊया। असे याला काही न लावता आपल्याला याच्यावर टाकून घ्यायचं आहे, आणि जे कडा आहेत त्या अशा हलक्या अशा दाबून घ्यायच्या। प्रत्येक बाजूने असं दाबून घ्यायचं याला। आता आपण याला पुन्हा असं बेलून घेऊया। जास्त पातळ लाटून घ्यायचं नाही, जाडसरट ठेवायचं आहे, त्यामुळे आपली जी शंकरपाळी आहे ती अशी मस्त लेअर सुटतात। आता तसंही लक्ष्मी आलेल्याच आहेत, तर या महालक्ष्मीला तुम्ही फराळामध्ये नक्की बनवा। आता मी याचे बाजूचे कापून घेतले। आपल्याला जे काठ असतात ते कापून घ्यायचे, आणि पुन्हा आपल्याला इथं एका चाकूच्या साहाय्याने शंकरपाळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे। आता तुम्ही इथं लहान मोठा द्या, तुम्हाला जसा आवडतो तसा, पण छोटे छोटे असे प्लेटमध्ये ठेवायला महालक्ष्मीपुढे छान दिसतात। तर असे कापून घेऊया। चौकोनी आकाराचे आपल्याला इथं कापून घ्यायचे आहेत। तुम्हाला जर असेच माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक करायला विसरू नका, आणि भरपूर प्रमाणामध्ये शेअर करा, सबस्क्राईब करा। आता बघा जवळ दाखवते तुम्हाला घेऊन मी। मस्त असेला लेअर आलेले आहेत। बस आपल्याला एवढीच साईज ठेवायची आहे, जास्त जाड नाही, जास्त पातळ पण नाही झालेला आहे। तर आता जास्त तेल गरम करायचं नाही बघा। आता मी इथं तुम्हाला एक टाकून दाखवते।
बस आपल्याला थोडं असं गुणगुणं तेल पाहिजे. त्यामुळे काय होईल, म्हणजे शंकरपाळा टाकला आपला ते असा आतपर्यंत मस्त असा शिजल्या जाईल किंवा तळल्या जाईल आणि त्याचे लेअर सुटल्या जातात. जर तुम्ही भरपूर तेल गरम केलं आणि त्याच्यामध्ये जर शंकरपाळा घातला तर ते वरून पटकन त्याला रंग येतो आणि मधातून तो कच्चा असतो. त्यामुळे आपल्याला इथं तेल हे हलकंसं गरम करूनच टाकून घ्यायचे आहे. मी इथं सर्व शंकरपाळी याच्यामध्ये घालून घेते. पण शंकरपाळी टाकल्या आपल्याला याच्यामध्ये झाऱ्या किंवा पळी घालायची नाही. याला तेलामध्ये होऊ द्यायचं आणि पुन्हा 5 मिनटं झाले की याला परतून घ्यायचं. त्यामुळे काय होईल, मग शंकरपाळा आपला नरम असतो तर मग तो मोडल्या जातो. म्हणून कधीही घाई करायची नाही. थोडा वेळ थांबायचं आणि नंतर याच्यामध्ये झाऱ्याने पलटून घ्यायचं. बघा आता 5 मिनिट झालेली आहेत आणि शंकरपाळी आपली वर पण आलेली आहेत. तर आता आपण याला हलकंसं असं बघूया लेअर सुटले का ते. अगदी हलक्या हाताने याला असं बघायचं आहे. तर बघा मस्त अशी लेअर सुटलेली आहे. तर आता आपण हे गोल्डन रंग येईपर्यंत याला तळून घेऊया. आपल्या शंकरपाळीला बघा मस्त असा रंग आलेला आहे. बस याच रंगाचे आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत. आता मी हे काढून घेणार आहे. मस्त असे मंद आचेवर होऊ द्यायचे. असे खस्ता होतात. बघा किती लेअर सुटलेली आहेत. आपली भरपूर अशी लेअर सुटलेली शंकरपाळी. बघा आता आपण याच्यामध्ये एका बाउलमध्ये हे टाकून घेऊया. बघा तुम्हाला दाखवते मी. मस्त अशी लेअर सुटलेली आहेत. बघू शकता तुम्ही. प्रत्येक शंकरपाळीनं लेअर सोडलेली आहेत. तिन्ही पण बाजूने छान अशी क्रिस्पी झालेली आहेत. अगदी आपली खारीसारखी शंकरपाळी बनवून तयार झालेली आहे. मस्त अशी लेअर आलेली आहे. तुम्ही जर योग्य पद्धतीने शंकरपाळी बनवली तर अगदी परफेक्ट अशी बनतील. नक्की एकदा ट्राय करून बघा.